नमस्कार. जय जवान या यूट्यूब चॅनलमध्ये मी किसान म्हणजे शेतकरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. वि स खांडेकर म्हणतात की माणसाचं मन हे भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं वरदान लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते प्रत्यक्षात उतरवून धडपडणं, त्या धडपडीतला आनंद मिळवणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलांनी दुसऱ्या स्वप्नाच्या पाठीमागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. आणि माणसाच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळेच. गोष्ट 1974-75 गोष्ट आहे. मी आता 7वीत होतो. त्यावेळी वि वा शिरवाळकरांचा एक धडा मराठीच्या पुस्तकात आम्हाला होता. धड्याचं नाव होतं कोणीही कोणाचं नसतं. म्हणजे त्यांच्या नटसम्राट या नाटकातला एक प्रवेश त्या धड्यात होता. मग त्यात असं दावलंय की मुलगी वडिलांच्यावर चोरीचा आळ घेते आणि त्यामुळे उद्ध्वस्त झालेले नटसम्राट त्यात दावलेले आहेत. त्या धड्यामुळे मी इतका प्रभावित झालो की मी तो संपूर्ण धडाच पाठ केला त्यावेळेला. आणि एक ठरवलं की ह्या नाटकाचे प्रयोग आपण करायचे. त्यानंतर जरा मी मोठा झाल्यानंतर गावच्या यात्रेत मी अनेक लेखकांच्या अनेक नाटकांचे मी प्रयोग केले. पण नटसम्राट काय मनातनं जात नव्हतं. त्याचे प्रयोग करायचे हे माझं ध्येय होतं. परंतु प्रश्न असा निर्माण झाला होता की नटसम्राटमध्ये 4-5 स्त्रीपात्र आहेत. आम्हाला एक स्त्रीपात्र अंतर आमच्या नाकीवर नाही याचं. म्हणजे गावातनं वर्गणी गोळा करायची, कोल्हापूरला जायचं, ते स्त्रीपात्र ठरवायचं, आणायचं. ते एक स्त्रीपात्र आणताना आम्हाला नाकी नव्हतं. मग 5-6 स्त्रीपात्र असणार नाटक आपण कसं करायचं हा प्रश्नच होता. पात्रांचा प्रश्न होता, अनेक प्रश्न होते. या सगळ्यातनं पर्याय म्हणून मग एक पर्याय काढला आणि संपूर्ण नटसम्राट नाटकच पाठ केलं आणि त्याचे एक पात्री प्रयोग करायला सुरुवात केली. मी अनेक प्रयोग केले मी त्याचे. म्हणजे सगळी पात्र मीच करायचो असं मी समाधान करून घेतलं. त्याच नाटकातला एक म्हणजे त्या धड्यातला आमच्या 7वीच्या धड्यातला थोडासा उतारा मी तुम्हाला सांगतो. मुलगी चोरीचा आळ घेते आणि तिला नंतर कळतं की पाकिट चोरले असं वडिलांच्या आळ घेते आणि ते पाकिट नंतर घरातच सापडतं, कपाटातच सापडतं. त्यावेळी त्यांची आप्पासाहेब बेलवरकरांची पत्नी येते आणि त्यांना म्हणते की मुलीचा गैरसमज झाला, पाकिट कपाटात सापडलं आता एवढ्यात, पण पोरीचा जीव बावरून गेला होता. आपले चंद्रहार मोडलेल्याचे पैसे ट्रंकेत होते. तिला त्या पैशाचं काहीच माहित नव्हतं. तिला वाटलं आपला बाप चोर आहे, आपली आई चोर आहे आणि मुख्य म्हणजे ती दोघही म्हातारडी आहेत, लुली पांगली आहेत. बेवार्षिक कुत्र्याप्रमाणे आपल्या आश्रयाला येऊन राहिलीत. त्यांच्या तोंडात हे गलिच्छ आरोपाचं शेण कोंबलं तर ते काय आपलं वाकडं करणार आहेत. सरकार या दीड दमडीच्या कटपुतळ्यांना न्यायासनावर बसवून त्यांच्या समोर इन्साफ मागण्याचीच नव्हे तर निरपराधी ठरण्याची देखील माझी इच्छा नाही. कारटे मराठी रंगभूमीचा सार्वभौम राजा नटसम्राट गणपतराव बेलवलकर, गणपतराव जोशांचा पटशिष्य, खडीलकर, गडकर यासारख्या दैवतांनी ज्याच्या पाठीवर हात ठेवला असा कलावंत, लक्षावधी रसिकांच्या आशीर्वादामुळे कुबेराहून श्रीमंत आणि इंद्रापेक्षा भाग्यवान ठरलेला रंगदेवतेचा पुजारी. त्याची तू अशी विटंबना करतेस? तो तुझा बाप झाला म्हणून, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून, म्हातारपणानं तो असह्य झाला म्हणून. नलू धावत येते आप्पांच्या पायाला मिठी मारते मध्ये, आप्पा मी चुकले आप्पा, मला क्षमा करा आप्पा, तुमच्या लाडक्या कोकराला क्षमा करा. खबरदार चंडाणी त्या वाक्याचा पुन्हा उच्चार करशील तर. माझं एक लाडकं कोकरू होतं पण आता कुठं आहे ते? माझा भ्रम होता तो. गोजीरवाण्या कोकरासारखी एक मुलगी होती, एक सशासारखा मुलगा होता, पण खरं म्हणजे ते माझे कोणीच नव्हते. आभाळ पाठी घेऊन फिरणाऱ्या 1000 हत्तींना विचारून पहा, ते सांगतील कोणी कोणाचं नसतं, कोणी कोणाचं नसतं. अंतराळात भटकणारा एखादा आत्मा आमच्या वासनेच्या जिन्याने या पृथ्वीवरच्या मातीत उतरतो आणि आम्हाला वाटतं की आम्ही आई झालो, आम्ही बाप झालो.
सगळं खोटं. आपण फक्त जिने असतो, फक्त जिने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय श्रीराम.